जे मन गांजले विषयाचे पोखे, ते केले पारुखे कृपा दृष्टी. काम आणि क्रोध हे जीवे मारिले, दंभमान केले दूरदेशी. आशा आणि ममता दवडिली चिंता, नाही भय आता संसाराचे. चोखा म्हणे अवघा संदेह फिटला, उपकार हा केला नामयाने. उपकार हा केला नामयाने. संतत्वाच्या अत्युच्च पायरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर असतो. भगवे कपडे घातले की आपण संत झालो, हा भ्रम कित्येकांच्या डोक्यात भरलेला असतो. तुकोबांनी अशा तथाकथित जोग्या बैराग्यांची आपल्या अभंगातून मार्मिक चेष्टा केली आहे. भोळ्या भाविकांचा मेळावा आपल्याभोवती युक्तिप्रयुक्तनं जमा करायचा आणि आपलं महात्म्य वाढवीत बसायचं, हा कित्येकांना छंद असतो. वस्त्रानं किंवा पात्रानं, टाळ मृदंगानं किंवा केवळ पाठांतरामुळं, गळ्यात रुद्राक्षांच्या माळ्या घातल्यानं संत होता आलं असतं तर तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे घरोघरी जाले जोगी अशी अवस्था आली असती. संतत्वाचा संबंध कोणत्याही बाह्य उपाधीशी नाही, जपमाळेशी नाही, पायघोळ कफनीशी नाही, फार काय पांडित्याशी देखील नाही. संतत्वाचा साक्षात संबंध प्रेममय हृदयाशी आहे. ज्याचं मन विशाल असतं, जो साऱ्या विश्वावर प्रेम करू शकतो, तोच संतत्वाच्या पायरीवर उभा राहू शकतो. कर्मकांड केलं, होम हवन आणि जपजाप्य यात गुरफटून गेला म्हणून संत होता येत नाही. सर्व जीवाविषयी ममत्व आणि समत्व जो आपल्या चित्तात ठेवतो तोच संत असतो. तुकोबांनी संताची व्याख्या अत्यंत मार्मिकपणाने केली आहे. ते म्हणतात, देव रोकडा सज्जनी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती उपकारे. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. संताची ये गावी नाही दुःख लेश. या शब्दातून संतत्वाची सारी लक्षणं त्यांनी स्पष्ट केली आहेत. संत चोखोबांनी देखील या अभंगातून आपल्या व्यक्तित्वाची घडण कशी होत गेली यावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी म्हटलं आहे, माझं मन विषयानं गांजलेलं होतं, तुझ्या कृपादृष्टीनं ते विषयापासून दूर गेलं. दंभ आणि अहंकार मी दूरदेशी धाडून दिला, काम आणि क्रोध समूळ नष्ट केले, कोणतीही आशा किंवा लोभ मनात ठेवला नाही. आता मला या संसाराचं भय वाटत नाही. सारे संशय फिटून गेले, सारे भ्रम वितळून गेले. आता विठ्ठला, तूच माझ्या मनाला आणि जीवनाला व्यापून उरलायस. आता मी निश्चिंत आहे. संतत्वाच्या पदवीपर्यंत येण्यासाठी दीर्घ आणि दृढ तपश्चर्या करावी लागते. दांभिकता, काम आणि क्रोध, मोह आणि लोभ, अहंकार आणि वासना या साऱ्या शत्रूशी निर्धारानं लढावं लागतं. निरिच्छ आणि निरहंकारी बनणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. हजारो वर्षांच्या तपस्येनंतरसुद्धा विश्वामित्राला काम आणि मोह जिंकता आला नाही. पण चोखोबासारख्या निढळाच्या घामावर जगणारा एक निष्ठावंत विठ्ठल भक्त आपल्या मनात रुजून बसलेली वासना विकारांची सारी मुळं बलिष्ठ हाताने उपटून टाकतो आणि नाही भय आता संसाराचे असं आत्मविश्वासानं म्हणतो. हेच त्याच्या संतत्वाच्या विकासाचं खरं दर्शन आहे. चोखोबा कोणत्या जातीचे होते, ते किती शास्त्र पढलेले होते, हे सगळे तपशील अत्यंत क्षुद्र आणि निरर्थक आहेत.
पांडुरंगाच्या भक्तीतून स्वतःला घडवीत गेलेला हा भक्त श्रेष्ठ संतांच्या मालिकेत स्थान मिळवू शकला. भक्तीतूनच ज्ञानाची आणि साधुत्वाची वाट त्यानं सापडली. शुद्ध आणि स्वच्छ मनाचे चोखोबा म्हणजे जीवन सामर्थ्याचं एक तेजस्वी प्रतीक आहे, यात शंका नाही. संत चोखोबांचा हा अभंग त्यांच्या चरित्रावर, चारित्र्यावर, त्यांच्या वर्तनावर, त्यांच्या विचारावर, त्यांच्या जीवनदृष्टीवर स्पष्ट प्रकाश टाकतो. इतर अभंगात चोखोबांच्या दुःख वेदनांचं प्रतिबिंब आहे, पण हा अभंग त्यांच्या निर्भेळ सुखाचं आणि तपस सामर्थ्याचं प्रत्ययकारी दर्शन घडवतो.